आज मी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाणा वड्याची रेसिपी। त्यासाठी पहिल्यांदा मी घेतले साबुदाणे भिजवून। आता आपण बटाटे उकडून घेणार आहोत। त्यासाठी लागणार आहेत आपल्याला 2 बटाटे, ते आपण उकडून घेणार आहोत। आपण आता शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। आता आपले शेंगदाणे भाजून तयार आहेत। आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। थंड झाल्यावरती त्याची साली काढून घ्यायला। आता बटाटे उकडायला टाकले, त्याच्या 3 शिट्या होऊ द्यायच्या। साल काढून झाल्यावर आपण शेंगदाणे मिक्सरला लावून घ्यायचे आहेत। त्यात चवीपुरत्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे शेंगदाण्याचं वाटण जाडसर वाटून घ्यायचे आहे। शेंगदाणे वाटून झालेले आहेत। जाडसर वाटून घ्यायचे आहे। या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता आपले बटाटे उकडून झालेले आहेत। शिजले की नाही कसे बघायचे। बटाटा शिजलेला आहे ते बघा। आता बटाटे उकडून झालेले आहेत, त्याचे आपण साल काढून घ्यावे। आता बटाटे घेतले आहेत, त्याला आपण स्मॅश करून घेऊया। आपले बटाटे स्मॅश झाल्यानंतर त्यात आपण साबुदाणे घालणार आहोत। साबुदाणे झाल्यानंतर आपण त्याच्यात चवीपुरतं मीठ घालणार आहोत। मीठ घातल्यानंतर आपण हे वाटण तयार केलेले आहे ते घालणार आहोत। आता आपण हे सगळे मिश्रण एकजूट करून घ्यायचे आहे। आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहे। आता हे सर्व मिश्रण एकजूट झालेले आहे, तर आपण त्याचे वडे करायला घेऊया।
अशा प्रकारे आपले साबुदाणा वडे तळण्यासाठी तयार आहेत. तर आपण ते तळायला घेऊया. आता आपण वडे तळायला घेत आहोत. त्यात आपण पहिल्यांदा घालू तेल. येथे आपण तळण्यासाठी तेल घेत आहोत. तेल आता चांगलं गरम करून घ्यायचं आहे की जेणेकरून वडे व्यवस्थित सर्व बाजूनी तळले जातील आणि वडे चांगले आतपर्यंत शिजले गेले पाहिजे असे तळून घेऊया. पलटी करून घेऊया. गॅस आपण मध्यम आचेवर ठेवलेला आहे. वडे असे थोडासा लालसर रंग येईपर्यंत तळायचे जेणेकरून ते असे खरपूस लागले पाहिजे. अशा प्रकारे हे वडे लालसर तळून रेडी आहेत. ते आपण ते निथळून काढून घ्यावेत. अशा प्रकारे आपण उरलेले वडे तळून घेऊया. आता साबुदाणा वडे तळून तयार झाले आहेत. तर तुम्ही बघू शकता ह्याला वड्यांना कसा लाल रंग आलेला आहे आणि असे खरपूस पण दिसत आहे जे करून खाण्यासाठी चविष्ट लागतात. तर ह्याच्यासोबत आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याची चटणी. ती आपण आता येथे दाखवत आहोत. शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ. आपण हे थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहोत. आता आपली शेंगदाणा चटणी वाटून तयार आहे. त्याला आपण आता फोडणी द्यायची. आता आपण शेंगदाण्याच्या चटणीला फोडणी देत आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडंसं तेल. तेल गरम झालं, लाल मिरची टाकणार आहोत. लाल मिरची भाजून तयार आहे. त्याची आता आपण शेंगदाण्याच्या चटणीत फोडणी घालणार आहोत. अशा प्रकारे आपले साबुदाणा वडे तयार आहेत आणि त्याच्यासोबत लागणारी ही शेंगदाण्याची चटणी तयार आहे. तर आपण ह्याला आता सर्व करूया. तर आता हे गरमागरम साबुदाणा वडे आणि शेंगदाण्याची चटणी. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल.